Hello students, welcome to all of you in the Mangnade biology classes. स्टुडंट मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा बराच पार्ट 50% पार्ट कव्हर केला आहे. आपण 10वीच्या सायन्सच्या बुकमध्ये पार्ट सेकंडमध्ये पहिला टॉपिक शिकवत आहे मी. त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी सेंड केले आहेत ऑलरेडी 4, आणि त्यातला चौथा जो व्हिडिओ होता तो चौथा व्हिडिओ होता एव्हिडन्स फॉर इव्होल्युशन म्हणून. तर त्यामध्ये 6 एव्हिडन्स टोटल आपण पाहिलं होतं. त्या 6 एव्हिडन्सपैकी 3 एव्हिडन्स आपले ऑलरेडी झालेले आहेत पूर्ण. तर एव्हिडन्सचा अर्थ मी तुम्हाला म्हणलं पुरावा. ओके, इव्होल्युशनमध्ये कोणापासून कोण बनलं ह्याचा काही पुरावा आपल्याला स्टडी करावा लागतो. तर ते 3 एव्हिडन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. कोणकोणते? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स 1, अनाटॉमिकल एव्हिडन्स 2, आणि तिसरा जे एव्हिडन्स घेतला आपण मागच्या लेक्चरमध्ये. ओके, 3 एव्हिडन्स आपण घेतले. थर्ड दॅट इज वेस्टिजियल ऑर्गन म्हणून पॉईंट घेतला आपण. वेस्टिजियल ऑर्गन त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मग अपेंडिक्स असेल, इयरच्या पिनामधल्या मसल असतील, विजडम टीथ असतील, किंवा कोकिक्स नावाचं बोन आहे, हे सगळं वेस्टिजियल ऑर्गन असतात. ओके, आता खाली तुम्हाला काही डायग्राम दिल्यामध्ये त्याने ऑब्झर्व द डिस्कस, ऑब्झर्व फॉलोइंग पिक्चर्स, फाइंड हाऊ द वेस्टिजियल ऑर्गन इन सर्टन ॲनिमल्स आर फंक्शनल, इन ऑर्डर प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन अबाउट क्लास अँड सेंड द ऑदर्स. ओके, त्यानंतर पुढचा एव्हिडन्स आपण घ्यालो आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. चौथा एव्हिडन्स कोणता आहे मग? 4th नंबर ऑफ एव्हिडन्स जो आहे दॅट इज पॅलेंटॉलॉजिकल. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स नावाचा एव्हिडन्स आहे चौथा. ओके, 4th नंबर ऑफ एव्हिडन्स जो आहे दॅट इज 4 नंबरचा जो एव्हिडन्स आहे दॅट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत ना? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅलेंटॉलॉजी? पॅलेंटॉलॉजीचा अर्थ काय? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय पाहणार आहोत. ओके, सो व्हॉट इज पॅलेंटॉलॉजी? स्टडी ऑफ इव्होल्युशनरी हिस्ट्री. इव्होल्युशनरी हिस्ट्री म्हणजे आपल्याला माहीत आहे, आता आपण म्हणतो की बुवा ह्या इतक्या वर्षापूर्वी काही सजीव होऊन गेले, डायनासोर डिसअपेअर झाले, किंवा आपले जे प्राचीन आपले पूर्वज होते ते डिसअपेअर झाले. त्याच्यामुळे काय पुरावा आहे? युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर कसं झाले, प्लांटमध्ये इव्होल्युशन कसं झालं, ॲनिमलमध्ये इव्होल्युशन कसं झालं, हे सगळ्याचा पुरावा आपल्याला जो मिळतो कशावर मिळतो? एव्हिडन्सवरून मिळतो. आणि मग पॅलेंटॉलॉजीचा अर्थ काय? पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्ड्स म्हणू शकतो आपण त्याला. ओके, काय म्हणू शकतो? इव्होल्युशनरी हिस्ट्री, किंवा त्याला म्हणू शकतो आपण स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्डसुद्धा म्हणू शकतो आपण. पॅलेंटॉलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्ड. ओके, आणि इव्होल्युशनरी हिस्ट्रीला काय म्हणू शकतो आपण? दॅट इज फायलोजेनी म्हणू शकतो. फायलोजेनीचा अर्थ काय? स्टडी ऑफ इव्होल्युशनरी हिस्ट्री. आणि पॅलेंटॉलॉजीचा अर्थ काय? स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्ड. कोणाचं? पर्टिक्युलर सजीवांचं फॉसिल रेकॉर्ड काय आहे, कशापासून कोण आले हे आपण चेक करतो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे फॉसिल रेकॉर्ड इज नथिंग बट द मग. ओके, दॅट इज साऊंड एव्हिडन्स म्हणजे काय? खरा पुरावा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज रिअल प्रूफ. ओके, खरा पुरावा आहे काय? फॉसिल स्टडी करणं म्हणजे अगोदर कोणत्या सजीव त्याचे इम्प्रेशन वगैरे मिळतात. मग तुम्हाला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये जे तुम्हाला काय मिळतात? एव्हिडन्स मिळतात. ओके, जे एव्हिडन्स मिळतात, फॉसिल रेकॉर्ड मिळतात, ते फॉसिल रेकॉर्ड 3 फॉर्ममध्ये असतात. मग फॉसिल रेकॉर्ड 3 फॉर्ममध्ये असतात. कोणकोणते? एक असतात इम्प्रेशन, दुसरं असते कास्ट, आणि तिसरं असते ॲक्च्युअल रिमेन. ॲक्च्युअल रिमेन तिन्हीमध्ये काय फरक आहे? इम्प्रेशन म्हणजे काय? जे सजीव होते त्यांची पूर्ण बॉडी खराब होऊन जाते आणि त्याचे फक्त ठसे राहतात त्या ठिकाणी, ठसे साचा राहतो फक्त.
कास्ट म्हणजे काय, जे ठसे राहिले त्या ठश्यामध्ये काय ते वाळू वगैरे जमा होतं, वाळू वगैरे, आणि त्याचा पुतळा बनतो त्या ठशाचा, त्याला म्हणतात कास्ट. आणि ॲक्च्युअल रिमेनचा अर्थ बर्फामध्ये वगैरे बॉडी आपली गाळली गेली, बरीड गेली तर ती बॉडी न कुजता, न सडता, न खराब होता जशा तशी राहते, त्याला म्हणतात ॲक्च्युअल रिमेन. मग तर बघा, मग पॅलेंटॉलॉजिकल व्हिडिओचं मिनिंग काय. अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट द ऑर्गेनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर ॲगो. तुम्हाला माहीत आहे सजीव कसे होते, मिलियन्स ऑफ इयर ॲगो बनले ना. अँड हाऊ कॅन वी टेल दिस नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. म्हणजे सगळे जे सिक्रेट आहे कुठं आहे, अर्थच्यामध्ये आहे. मग त्या स्टडीला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज बायोजिओग्राफिकल स्टडी. काय म्हणतो आपण, बायोजिओग्राफिकल ओके स्टडी म्हणतात. म्हणजे काय रे, जमिनीला खोललं आपण तर त्यामध्ये आपला थर दिसतात मातीचे, आणि त्यात प्रत्येक थरामध्ये वेगळे सजीव आपल्याला आढळतात. मग त्याला आपण बायोजिओग्राफिक स्टडी म्हणतो आपण. ओके, किंवा बायोजिओग्राफिकल स्टडी म्हणतात. ओके, धिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ आणि लार्जर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड. तुम्हाला माहीत आहे हे पृथ्वीचे असे थर आहेत, या थरामध्ये जे वरचे सजीव आहेत ते रिसंट आहेत, जे वरच्या थरामध्ये सजीव आहेत ते कसे आहेत, रिसंट आहेत. ओके, ॲडव्हान्स आहेत. आणि जे खालच्या थरामध्ये आहेत हे पृथ्वीच्या थरामध्ये खालच्या थरामधले जे आहेत दॅट इज हे सगळ्यात अगोदरचे आहेत, म्हणजे प्रिमिटिव्ह आहेत ना. म्हणून अगोदर कोण होते, नंतर कोण होते, नंतर कोण आले हे चेक करण्यासाठी आपण जे वापरतो एव्हिडन्स त्याला म्हणतात बायोजिओग्राफिकल स्टडी. ओके, किंवा त्याला फायलोजेनिक स्टडीसुद्धा म्हणतो आपण, फायलोजेनिक स्टडीसुद्धा म्हणतो आपण. इव्होल्युशन हिस्ट्री कशी झाली कोणापासून. आणि म्हणून प्रत्येक सजीव वेगळ्या थरामध्ये दडलेले आहेत कुठं, अर्थच्यामध्ये. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅन गेट बरीड इन द डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय म्हणतो आपण, नैसर्गिक आपत्तीमुळं. कोणतं नैसर्गिक आपत्ती, फ्लड आहे, पूर आहे, आर्कवेव्ह भूकंप आहे, व्होल्कॅनोक म्हणजे काय, उल्कापात आहे, इट्सेट्रा. रिमेनंट्स ऑफ द इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन ऑब्झर्व्ड अंडरग्राउंड. मग काय होतं, सजीव मेल्यानंतर ह्या सजीवांचे रिमेनंट्स आहेत. रिमेनंटचा अर्थ काय रे, बॉडीचे पार्ट्स. सर पूर्ण सजीव आहेत का, नाही, त्याचे रिमेनंट्स आहेत, जे इम्प्रेशन आहे, रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड अँड दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल. मग ह्या रिमेनंटला काय म्हणतो, फॉसिल असं म्हणतो. आणि स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट स्टडी ऑफ इव्होल्युशन. फॉसिल स्टडी करणं म्हणजे काय, मग स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. फॉसिलचा अभ्यास करणं म्हणजेच इव्होल्युशन स्टडी करणं असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढं चला. नेक्स्ट काय म्हणते, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ. तुम्हाला माहीत आहे प्लांट्स असो किंवा ॲनिमल असो. ओके, जेव्हा प्लांट्स किंवा ॲनिमल काय होतात, प्लांट आणि ॲनिमल काय होतात, डाय होतात, मरतात. त्यामध्ये काय होतं, मेल्यानंतर कार्बन कन्झम्पशन. ओके, म्हणजे काय, कार्बन बॉडीमध्ये घेणं ओके स्टॉप होतं ना. कधी, मेल्यानंतर. कारण मेल्यानंतर आपण अन्न खात नाही, प्लांट खात नाहीत किंवा ॲनिमल घेत नाहीत. प्लांटमध्ये कार्बन जात नाही किंवा ॲनिमलमध्ये कार्बन जात नाही, कधी, मेल्यानंतर. म्हणून कार्बन कन्झम्पशन काय होतं, मग मेल्यानंतर स्टॉप होतं आफ्टर डेथ. अँड सिन्स देन ओनली डिकिंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर. मग होतं काय, लिव्हिंग असताना आपल्या बॉडीमध्ये कोणता कार्बन होता, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण लिव्हिंग होतो त्या लिव्हिंगच्या बॉडीमध्ये कोणता कार्बन होता, दॅट इज C12 होता ना. लिव्हिंग बॉडीमध्ये प्लांटच्या किंवा ॲनिमलचा कोण होता, C12. त्या C12चं काय होतं, मग C14 होतं. आणि मग जेव्हा C14 होतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डिकिंग प्रोसेस. DECAYING डिकिंग प्रोसेस म्हणतात. या डिकिंग प्रोसेसमध्ये काय होतं आहे, जसं बॉडी ओल्ड व्हायला लागली तसं C12चं C14 होतं. मग ज्या डेड बॉडीमध्ये C12च्या तुलनेमध्ये C14 जास्त असेल याचा अर्थ ती बॉडी जास्त पुराणी आहे ना. आणि जर डेड बॉडीमध्ये C12 जास्त असेल तर याचा अर्थ बॉडी रिसंट आहे असं आपण सांगू शकतो. सिम्पल मेथड आहे. कार्बनचं प्रमाण डेड
बॉडीमध्ये किती आहे हे चेक करण्यासाठी त्याला आपण कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणतो. कार्बन डेटिंग प्रोसेसमध्ये C12 to C14चा रेशो आपण मोजतो. तर C14 कसं आलं तुम्हाला कळलं आहे. ओके, डेड बॉडीमध्ये काय होतं, कार्बन कन्झम्पशन होऊ शकत नाही आणि मग डिकिंग होतं कशाचं, कार्बनचं. म्हणून C14 ऑकर कंटिन्युअसली इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स ॲनिमल instead of remaining constant and the ratio between the C14 and C12 change continuously. C12 is non-radioactive. लक्षातून आहे का पुन्हा. ओके, काय म्हणणार आहे त्यांनी बघा, ही C12 आणि C14 जे आहेत त्यापैकी C12 जे आहे ओके ते नॅचरली आहे, म्हणजेच काय मग नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. कोण, C12 जो आहे तो कसा आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. and the time passes since the death of plants and animal can be calculated by measuring the radioactivity. मग जसं टाईम पास होत गेला, C12 कसं आहे म्हणलं नॉन रेडिओ आहे, आणि जसं मग काय होत गेलं, टाईम पास होत गेला, वेळ जात गेला. ॲज द टाईम पासेस सिन्स द डेथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऑफ C14. म्हणून काय होतं, C12 कसं होतं, नॉन रेडिओ होतं ना, त्याचं काय होतं मग C14 व्हायला सुरू होतं. दॅट इज काय होतं, रेडिओ ॲक्टिव्हिटी काय होते, चेंज होते ना. म्हणजे याचा अर्थ नॉन रेडिओ काय होतं, रेडिओ होतं ना. मेजरिंग रेडिओ ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन द बॉडी, दिस इज कार्बन डेटिंग. आम्ही तुम्हाला पूर्वी सांगितलं मग काय की C14 आणि C12चा जो रेशो आहे, C14 आणि C12चा काय आहे, जो रेशो आहे तो मेजर करणं म्हणजेच काय करणं, म्हणजेच कार्बन डेटिंग करणं आहे. विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे, कार्बन डेटिंग करणं मेथड. दिस इज युज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं व्हॉट इज पॅलेंटॉलॉजी, स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्ड, आणि व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी, स्टडी ऑफ ह्युमन. ओके, म्हणजे याचा उपयोग कशासाठी होतो मग, दिस इज युज्ड इन कोणा गोष्टीमध्ये यूज होतो आहे, पॅलेंटॉलॉजी. ओके, PALEONTOLOGY. व्हॉट इज पॅलेंटॉलॉजी, पॅलेंटॉलॉजी कशाला म्हणतात, स्टडी ऑफ फॉसिल रेकॉर्डसाठी होतो. आणि दुसरं काय सांगालो मी, अँथ्रोपॉलॉजी. ओके, व्हॉट द मिनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी, स्टडी ऑफ ह्युमन. माणसाचा अभ्यास करण्यासाठी, माणूस कसा आहे, माणसाची बॉडी किती डेड होती, कोणता माणूस अगोदर आला, कोण नंतर आला, रिसेंट माणूस कोण आहे, या सगळ्याचा अभ्यास करणे अँथ्रोपॉलॉजी. फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल इज मॅन्युस्क्रिप्टचा अर्थ काय, वेगळे जे ग्रंथ वगैरे आहेत, माहिती आहे, माहिती पुस्तिका वगैरे असते, त्यामध्ये मॅन्युस्क्रिप्टमध्ये आपण त्याची माहिती लिहिलेली आहे. मॅन्युस्क्रिप्टला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, हस्तलिखित पत्र म्हणू शकतो, हाताने लिहिलं. म्हणून वेगळ्या ऑथरनी काय केलं आहे, ह्युमनचे फॉसिल्स मॅन्युस्क्रिप्टमध्ये लिहिले आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला ह्युमन कोणाला, कसा होता तो, एपसारखा होता का, नंतर एपपासून ह्युमन कसा आला. वन्स द एज ऑफ द फॉसिल देन डिटरमाइन्ड बाय सच टेक्निक इट बिकम इझी डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर erstwhile organisms and it seems that vertebrates have been slowly originated from invertebrate. मग ह्यावरून सांगता येतं की जे व्हर्टिब्रेट आहेत ते कोणापासून आले, इनव्हर्टिब्रेटपासून आलेले आहेत. आपण असं सांगू शकतो, इव्होल्युशनमध्ये व्हर्टिब्रेट नावाचे जे ॲनिमल आहेत ते इव्हॉल्ड आहेत आणि ते कोणापासून आले, इनव्हर्टिब्रेटपासून आले असं आपण सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढचा जो चार्ट आहे दॅट इज बायोजिओग्राफिकल स्टडी. बायोजिओग्राफिक स्टडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघा, लक्षातून आहे का. ओके, ग्राउंड लेवल ऑफ फॉसिल्स. तुम्हाला म्हणलं मी ग्राउंड लेवल
कोणाचं फॉसिल दिसतात. तुम्ही डायग्रामकडे लक्ष देऊन ऐका, पिक्चरकडे लक्ष देऊन बघा. तुम्हाला ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे काय दिसतं आहे की वेगळे सजीव जे आहेत वेगळ्या लेवलला तुम्हाला दिसत आहेत. आणि मग आताच तुम्हाला मी स्टेटमेंट वापरलो काय की इव्होल्युशन होताना ॲनिमलचं इव्होल्युशन होताना अगोदर कोणते ॲनिमल आले असतील? ओके, अगोदर आले असतील इनव्हर्टिब्रेट्स. तुम्ही डायग्रामकडे लक्ष देऊन बघा वरच्या. अगोदर आहे इनव्हर्टिब्रेट्स. इनव्हर्टिब्रेटपासून कोण आले मग? इनव्हर्टिब्रेटपासून कोण आले? ओके, इनव्हर्टिब्रेट म्हणजेच कोण होते मग? ओके, थोडक्यात नॉन कॉर्डेटसारखे ॲनिमल होते. नॉन कॉर्डेटसारखे ॲनिमल होते. मग त्यांचं इव्होल्युशन झालं आणि नंतर काय आले मग? नंतर कोण आले? व्हर्टिब्रेट आले. कोण आले? व्हर्टिब्रेट्स आले. म्हणजेच नॉन कॉर्डेटचे काय बनले मग? कॉर्डेट्स बनले ना. ओके, मग कोण आले इनव्हर्टिब्रेटपासून? इनव्हर्टिब्रेटपासून पुन्हा आले पायसेस म्हणजे फिशेस. ओके, त्यानंतर कोण आले? ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे कोण? बेडकासारखे प्राणी. नंतर कोण आले? रेप्टायला म्हणजे सरपटणारे प्राणी सापासारखे. ओके, रेप्टायलानंतर पुन्हा कोण आले? बर्ड्स आले. ओके, रेप्टायलानंतर कोण आले? पुन्हा बर्ड्स आले. पुन्हा कोण आले? म्हणून रेप्टाईल्स वगैरे आले. रेप्टाईलनंतर कोण आले मग? रेप्टाईलच्या नंतर पुन्हा बर्ड्स आले. रेप्टाईलनंतर कोण आले? पुन्हा बर्ड्स आले. बर्डलाच काय म्हणतो आपण? एव्हिस म्हणतो, एव्हिस. आणि बर्ड नंतर पुन्हा कोण आले? मॅमल्स आले. म्हणजे याचा अर्थ मॅमल्स कसे आहेत मग? हायली इव्हॉल्व्ड आहेत ना. ओके, इनव्हर्टिब्रेटचे व्हर्टिब्रेट झाले, नॉन कॉर्डेटचे कॉर्डेट झाले. कॉर्डेटमध्ये अगोदर व्हर्टिब्रेटमध्ये पायसेस आले म्हणजे फिशेस आले. फिशेस नंतर ॲम्फिबिया आले. ॲम्फिबियानंतर रेप्टायला आले. रेप्टायलानंतर बर्ड्स आले आणि बर्ड्स नंतर मॅमल्स आले. म्हणजे ह्युमन कोण आहे मग? ह्युमन बिंग मॅमल्स आहे. म्हणून अशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे मॅनचं. आता दुसरा विषय कोणता आहे मग? तुम्ही डायग्रामॅटिकली जे पाहिलात, इनव्हर्टिब्रेट्स, रेप्टाईल्स, ॲम्फिबियन आणि पायसेस हे कधी बनले मग? इनव्हर्टिब्रेट्स, ओके, इनव्हर्टिब्रेट असतील, रेप्टाईल्स असतील, ओके, पायसेस असतील किंवा इनव्हर्टिब्रेट्स, पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टायला हे सगळे सजीव कुठल्या इरामध्ये बनले? तुम्ही म्हणा हे नाव कशाचे आहेत? हे नाव आहेत इराचे आहेत. इरा. तुम्ही इरा म्हणजे काय? इरा म्हणजे छोटंसं युग आहे. युग. इराला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? युग असं म्हणतो आपण, युग. तर ते कोणतं युग आहे मग? पॅलिओझोईक इरा. कोणता इरा? पॅलिओझोईक. ओके, पॅलिओझोईक इरा. बुकमध्ये आपल्या खालून वर नाव दिलेत, मी वरून खाली दिलो आहे, काय हरकत नाही. खरी डायग्राम बुकमध्येच ॲक्च्युअल आहे. ओके, तुम्ही बघा डायग्राममध्ये बघा बुकमधल्या. हे खाली गोगल गाय वगैरे स्टारफिश वगैरे आहे. नंतर फिश आहेत. नंतर मग मगर आहे आणि फ्रॉग आहे. नंतर मग डायनासोर आणि स्नेक आहे. नंतर मग रॅबिट आणि पिजन आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर ह्युमन आहे. याचा अर्थ इव्होल्युशन होताना काय झालं मग? हे सगळे जे आले इरा वेगळ्या इरामध्ये आले ना. मग कोण आले? ओके, कोणत्या इरामध्ये? कोण? रेप्टायला. हां, आता मग कोण आले? पॅलिओझोईक इरामध्ये कोण आले? ओके, पॅलिओझोईक इरामध्ये आले हे सगळे कोण? इनव्हर्टिब्रेट, पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल्स. पुन्हा नुसते रेप्टाईल कधी आले? नुसते रेप्टाईल डेव्हलप झाले कधी? मेसोझोईक इरामध्ये. मेसोझोईक इरामध्ये डेव्हलप झाले कोण? मेसोझोईक इरामध्ये कोण डेव्हलप झाले? रेप्टाईल्स. आणि सगळ्यात शेवटी बर्ड्स आणि मॅमल डेव्हलप झाले. बर्ड्स आणि मॅमल डेव्हलप झाले कधी? सिनोझोईक इरामध्ये. सिनोझोईक इरामध्ये. ओके, तुम्ही ना इरा काय भानगड आहे सर? इरा म्हणजे कालावधी आहे, प्रकारचा ड्युरेशन आहे. ओके, पिरियड आहे. ओके, ते पिरियड वेगळे असतात. इरा, पिरियड्स आणि इपोक असे 3 टाईपचे वेळ असते, त्याला म्हणतो आपण इरा. तर किती इरा आहेत मग? 3 इरा आहेत. पॅलिओझोईक सगळ्यात पूर्वीचा, सगळ्यात प्रिमेटिव्ह फर्स्ट इरा कोणता आहे? पॅलिओझोईक. मेसोझोईक 2 नंबरचा आणि सिनोझोईक 3 नंबरचा. असे 3 इरा आपल्याला पाहायला मिळतात इथं डायग्राममध्ये. किती इरा पाहायला मिळतात? 3 इरा आपल्याला पाहायला मिळतात. मग इराचे नाव कसे लक्षात ठेवायचे? इराचे नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक मी द्यालो आहे.
इराचे नाव लक्षात ठेवणार ट्रिक दिलो आहे. काय? पे माय चिल्ड्रन, पे माय चिल्ड्रन. ओके, पे माय चिल्ड्रन ही ट्रिक आहे. कशाची? 3 इराचे नाव लक्षात ठेवण्यासाठी ही तुम्हाला ट्रिक दिली आहे मी. पे म्हणजे पॅलोझोइक, माय म्हणजे मिसोझोइक, चिल्ड्रन म्हणजे शिनोझोइक. तुम्हाला जर विचारला गेला क्वेश्चन की सगळ्यात जुना इरा कोणता होता, सगळ्यात प्रिमेटिव्ह इरा कोणता होता, सगळ्यात प्रिमेटिव्ह इरा होता पॅलोझोइक इरा. आणि सगळ्यात ॲडव्हान्स इरा कोणता आहे किंवा रिसेंट इरा कोणता आहे, चालू इरा कोणता आहे, तर चालू इरा जो आहे तो शिनोझोइक इरा आहे. नावं बुकमध्ये दिल्यामुळे तुम्हाला इराबद्दल माहिती सांगितली. तुम्हाला इरापेक्षा लहान असतात पिरियड आणि पिरियडपेक्षा लहान असतात इपोक. पण पिरियडचा आणि इपोकचा काही शब्द त्यांनी उल्लेख दिला नाही. डायग्रामच्या खाली त्यांनी नाव दिले, स्ट्रक्चर ऑफ द ग्राउंड लेवल ऑफ फॉसिल दिले, ते काय आपल्याला सांगायची गरज नाही. पुढं काय म्हणले बघा, इंट्रोडक्शन ऑफ द सायंटिस्ट. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डेकिंग ऑफ द नॅचरली ऑकरिंग C14 अँड डेव्हलपमेंट बाय विलार्ड लिबे. विलार्ड लिबे कोण आहे? सायंटिस्टचं नाव आहे. तुम्हाला पहिलं सांगितलं लिव्हिंग बॉडीमध्ये C12 असते जे नॉन रेडिओॲक्टिव्ह असते आणि डेड बॉडीमध्ये रेडिओॲक्टिव्ह डिकिंग होते. ओके, नॅचरली C14 बनतो. and he was been awarded with Nobel Prize in 1960, and for this invention the age of the material determined by this method are published in the journals of radioactive carbon या रेडिओ कार्बन. मग त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या ऑर्गॅनिझममध्ये, कोणकोणत्या डेड बॉडीमध्ये किती प्रमाणामध्ये कार्बन आहे, किती प्रमाणामध्ये रेडिओॲक्टिव्ह कार्बन आहे, त्यानुसार त्या फॉसिल त्यांनी काय सांगितली, एज सांगितली, त्याचा कालावधी सांगितला. आणि म्हणून त्याला म्हणतो आपण काय, कार्बन डेटिंग टेक्निक असं म्हणतो आपण. याच्यामध्ये आपल्याला त्या फॉसिलचं, त्या सजीवांच्या फॉसिलचं काय कळतं, आपल्याला एज कळतं, किती पुरुषापूर्वी, किती वर्षापूर्वी होऊन गेले हे आपल्या लक्षात येतं. चला पुढचा पॉईंट आपण घ्यालो. नेक्स्ट, कनेक्टिंग लिंक. चॅप्टरचा पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज, नेक्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर इज काय, कनेक्टिंग लिंक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कनेक्टिंग लिंक? कनेक्टिंग लिंकला आणखी एक नाव आहे. कनेक्टिंग लिंक इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिसिंग लिंक. विसरू नका शब्द प्लीज. कनेक्टिंग लिंक, कनेक्टिंग लिंकलाच काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिसिंग लिंक. म्हणजे काय, मिनिंग काय समजून घ्या. कनेक्टिंग लिंकमध्ये काय होतं, एक सजीव गेले आणि त्या ठिकाणी दुसरे सजीव तयार झाले ना. ओके, म्हणजे याचा अर्थ इव्होल्युशनमध्ये काय होतं, एक सजीव जातात त्याच्या ठिकाणी दुसरे सजीव येतात, त्याला म्हणतो कनेक्टिंग. जसं की मंकी गेले, मंकीच्या ठिकाणी एप आले, एप गेले त्या ठिकाणी ह्युमन आले. अशा प्रकारे एक सजीव जातो, दुसरा सजीव येतो. या दोघांना जोडणारा जो सजीव आहे त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक किंवा त्याला म्हणतात मिसिंग लिंक. मिसिंग लिंक काय म्हणले, कारण पहिल्याला त्याने मिस केलं आणि दुसऱ्याला ॲक्सेप्ट केलं ना, म्हणून त्याला म्हणतात मिसिंग लिंक किंवा कनेक्ट लिंक. व्हेरी सिम्पल पॉईंट. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्वड. पिक्चरमध्ये बघा, तुम्हाला खाली 3 पिक्चर दिलेत. फिगर नंबर 1.9मध्ये सम ॲनिमल विथ स्पेशल कॅरेक्टर दिलेत. तुम्हाला फिगर नंबर 1.9मध्ये काही 3 ॲनिमल दिलेत आणि तुम्हाला ते तिघांचे काय सांगायचे, स्पेशल फीचर्स सांगायचे आहेत. आता बघूया काय स्पेशल फीचर आहेत. स्पेशल कॅरेक्टर्स ऑब्झर्वड. आता पहिला ॲनिमल कोणता आहे, पहिला ॲनिमल पिक्चरमध्ये बघा. फर्स्ट ॲनिमल तुम्हाला दिला आहे दॅट इज डक बिल प्लॅटिपस. डक बिल प्लॅटिपस. काय नाव आहे ॲनिमलचं, डक बिल प्लॅटिपस. किंवा त्याला दुसरं नाव आहे, ओके, त्याला म्हणतात ऑर्निथोरायनिकस. ऑर्निथोरायनिकस. ओके, काय करतो हा ॲनिमल, या ॲनिमलची काय खासियत आहे, हा विविपेरस मॅमल आहे. विविपेरस मॅमल आहे. आता तुम्हाला सर मॅमल म्हणजे काय, मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. आणि मॅमल जे असतात ते जनरली कसे असतात, ओव्हिपेरस आहे. ओव्हिपेरस आहे. मॅमल जनरली कसे असतात, विविपेरस असतात ना. जनरली मॅमल कसे असतात, विविपेरस असतात. म्हणजे काय, पिल्लांना जन्म देणारे. आणि हे कसं आहे मग, हा विविपेरस आहे. विविपेरसचा अर्थ काय, ओव्हिपेरसचा अर्थ एक अंडे घालणारा मॅमल आहे हा. नॉर्मली मॅमल काय करतात, पिल्लांना जन्म देतात. नॉर्मली मॅमल कोणाला जन्म देतात, नॉर्मल मॅमल कसे असतात,
ओके बोला. व्ही पेरस असतात. व्ही पेरस नॉर्मल मॅमल कसे असतात? व्ही पेरस असतात. व्ही पेरसचा अर्थ पिल्लांना जन्म घालतात. पण हा जो आहे तो कसा आहे? ऑर्निथोरायनिकस किंवा डक बिल्ड प्लॅटिपस. डक बिल प्लॅटिपस कसा आहे? ओव्ही पेरस आहे, म्हणजे मॅमल्स असून अंडे घालतो, पण त्याला म्हणतात कनेक्ट लिंक. तुम्हाला असं कनेक्ट लिंक कोणाकोणामधली आहे बघा? इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन, तुम्ही सांगा कोणाची कनेक्ट लिंक बिटवीन आहे? इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन बर्ड्स अँड मॅमल ना. बर्ड्स अँड मॅमल्स म्हणजे बर्डमध्ये काय व्हायचं? अंडे घालायचे. ओके, अंडे घालायचे म्हणून ओव्ही पेरस. आणि मॅमलमध्ये काय करतात? यंगवन तयार करतात ना. मॅमलमध्ये काय बनवतात? यंगवन म्हणजे पिल्लू बनवतात म्हणून व्ही पेरस आहे. हे अंडे घालतात म्हणून ओव्ही पेरस. हे पिल्लांना जन्म देतात म्हणून व्ही पेरस आहे. मग डक बिल्ड प्लॅटिपस काय आहे? डक बिल्ड प्लॅटिपसची काय खासियत आहे? डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे दॅट इज डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे तो कसा आहे मग? डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे तो कसा आहे मग? यस, एग लेइंग आहे आणि मॅमल्स आहे. चला दुसरा एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत. नंबर 2. कोणता 2 एक्झाम्पल? लंग फिश. लंग फिश. ओके, लंग फिश म्हणजे असा ॲनिमल आहे ओके जो फिशसारखं पण बिहेव करतो आहे आणि ॲम्फिबियनसारखं बिहेव करतो आहे. ओके, म्हणून ह्याला काय म्हणू शकतो आपण? कनेक्ट लिंक बिटवीन. हे कोणाची कनेक्ट लिंक होती? हे कोणाची लिंक होती? ही कोणाकोणाची लिंक होती? बर्ड्स आणि मॅमल्सची होती ना. तर ही कोणाची लिंक आहे? ओके, कनेक्टिंग लिंक आहे. कोणाकोणाची कनेक्ट लिंक आहे मग? ही कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबिया. फिश आणि ॲम्फिबियन या दोघांची लिंक आहे. कोण? लंग फिश. मग लंग फिशचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे? लंग फिशमध्ये तुम्ही बघितलं असेल पाण्यामध्ये गेले त्यांना गिल्स वगैरे असतात. का असतात? ओके, रिस्पायरेशन करायला कोण असतं यांच्यामध्ये? गिल्स असतात. काय करतात ते? रिस्पायरेशन करतात ना. ओके, म्हणून फिशचं बिहेवियर आहे ना. फिशचं बिहेवियर आहे, पण ते जमिनीवर पण येऊ शकतात. ओके, पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि लँडवर पण येऊ शकतात. लाईव्ह ऑन लँड ऑल्सो, जमिनीवर पण येऊ शकतात. ओके, आणि म्हणून फिशचं पण बिहेवियर दाखवतात आणि ॲम्फिबियन पण बिहेवियर दाखवतात. म्हणजे माशांसारखे पण दिसतात आणि बेडकासारखे पण बिहेवियर दाखवतात. म्हणून दोघींचं बिहेवियर दाखवल्यामुळं त्याला आपण काय म्हणलं मग? लंग फिश म्हणलं आहे. फिश आणि ॲम्फिबियन या दोघांचं कनेक्शन आहे. आणि सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे ओके नंबर 3. तिसरे जे एक्झाम्पल दिलं आहे दॅट इज पेरिपॅटस. PERIPATUS. पेरिपेटस नावाचं एक्झाम्पल आहे. पेरिपेटस हे कोणाचं लिंक आहे? इट इज द कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक आहे कोणाकोणाची? इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. कोणाकोणाच्या मधली आहे? ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ॲनिलिडामध्ये कोण आले? आर्थोमसारखे ॲनिमल आले. आणि आर्थ्रोपोडामध्ये कोण आले? कॉक्रससारखे ॲनिमल आले. ओके, म्हणजे यांच्यामध्ये जे बिहेवियर आहे म्हणजे सेगमेंटेड बॉडी वगैरे आहे. त्यांच्यामध्ये बॉडी कशी असते? सेगमेंटेड बॉडी असते. सेगमेंटेड बॉडी असते कोणाची? दोघांची पण. ओके, म्हणून पेरिपॅटस जो आहे तो लिंक करतो कोणाकोणाला? ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ॲनिलिडाचे पण बिहेवियर आहेत आणि आर्थ्रोपोडाचे पण बिहेवियर आहेत. ओके, म्हणून त्याला म्हणलं पेरिपॅटस. कनेक्टिंग लिंक आहे त्या दोघांची, विसरू नका. कनेक्टिंग लिंक कोणाची कोण आहे एक्झाममध्ये विचारू शकतात. पुन्हा एकदा रिपीट सांगालो आहे. डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे कनेक्टिंग बिटवीन द बर्ड्स अँड मॅमल्स आहे. लंग फिश जो आहे कनेक्ट लिंक बिटवीन द फिश अँड ॲम्फिबियन आहे. आणि पेरिपॅटस जो आहे दॅट इज कनेक्ट लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा आहे. ह्या दोघांचे कॅरेक्टर तो दाखवतो. ओके, दोघांचे फीचर तो दाखवतो. पुढं काय म्हणलं बघा? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे. काही प्लांट्स किंवा काही ॲनिमल आहेत शो दाखवतात काय? सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? बाहेरील कॅरेक्टर दाखवतात. बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. म्हणून त्यामुळं काय होतं? मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरमुळं त्या दोघांचे ग्रुप सारखे दिसतात, रिलेटेड दिसतात. सिन्स दे आर कॉल्ड ॲज
कनेक्टिंग लिंक विसरू नका. मी तुम्हाला पहिलं सांगितलं कनेक्टिंग लिंकचा शब्दाचा अर्थ काय. कनेक्टिंग लिंकचा अर्थ काय. कनेक्टिंग लिंकचा अर्थ काय होतो. कनेक्टिंग लिंकचा अर्थ काय होतो. दोन ॲनिमल असतात, 2 ॲनिमल्स असतात. ओके, त्यांच्यामध्ये कसे असते, सेम मॉर्फॉलॉजी असते. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं काय, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाच्यामध्ये काय मॉर्फॉलॉजी सेगमेंटेड बॉडी आहे ना, म्हणून कनेक्टिंग लिंक्स. एक्झाम्पल पॅरिपेटस कॅरेस्टिक लाईक सेगमेंटेड बॉडी. आलं बघा, पॅरिपेटसमध्ये काय आहे. ओके, एक्झाम्पल सांगालो आहे. पॅरिपेटसचं काय बिहेवियर आहे. पॅरिपेटसचं काय बिहेवियर आहे, दॅट इज सेगमेंटेड बॉडी आहे. मी तुम्हाला लिहून दिलं पहिलंच. पॅरिपेटसची बॉडी कशी आहे, सेगमेंटेड बॉडी आहे. ओके, थिन क्युटिकल आहे बॉडीच्यावर. कोण आहे, थिन क्युटिकल असतो. ओके, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. ओके, कोणते ऑर्गन, पॅरापोडिया. ओके, पॅरापोडिया म्हणजे फूट लाईक ऑर्गन आहेत. पॅरा म्हणजे फूट लाईक ऑर्गन असतात. पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. सिमिलरली दिस ॲनिमल शोज ट्रकियल रेस्पिरेशन. पुन्हा यांच्यामध्ये काय दाखवतात, पॅरापोडिया फूट असतात ना, पुन्हा याच्यामध्ये काय दाखवतात, ट्रकियल रिस्पिरेशन. ट्रकियल रिस्पिरेशन म्हणजे रिस्पिरेशन करण्यासाठी कोण असतं, ट्रकिया नावाचा पार्ट असतो. ट्रकियल रिस्पिरेशन का दाखवतात. अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू द आर्थ्रोपोडा. आणखी काय दाखवतात ते. ओके, आणखी काय दाखवतात, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे कोणासारखं कॅरेक्टर आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम जे कॅरेक्टर आहे ते आर्थ्रोपोडासारखं आहे. आर्थ्रोपोडासारखं आहे. मी पुन्हा पुन्हा रिपीट सांगालो आहे. कोणतं कॅरेक्टर कोणाला मॅच होलं आहे बघा. सेगमेंटेड बॉडी असणं, थिन क्युटिकल असणं, पॅरापोडिया असणं, हे कॅरेक्टर कोणाचे आहेत. हे जे कॅरेक्टर आहेत ते कोणाचे आहेत, हे कॅरेक्टर आहेत ॲनिलिडाचे. ओके, त्यानंतर ट्रकियल रिस्पिरेशन असणं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणं. ओके, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणं. त्यानंतर आर्थ्रोपोडासारखे आहेत ना. ओके, कोणते, हे खालचे 2 फीचर कोणाचे आहेत, खालचे 2 फीचर आर्थ्रोपोडाचे आहेत आणि वरचे 3 फीचर कोणाचे आहेत, वरचे 3 फीचर्स ॲनिलिडाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ हे काय दाखवलं आहे, पेरिपेटस. हे जे पेरिपेटस आहे काय दाखवलं आहे, ॲनिलिडाचे कॅरेक्टर दाखवले ना, आर्थ्रोपोडाचे पण दाखवले ना. ओके, अँड दिस इंडिकेट दॅट पेरिपेटस इज कनेक्टेड लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी खूप डिटेल चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे की पॅरिपेटसचे ॲनिलिडाचे कॅरेक्टर काय काय आहेत. सेगमेंटेड बॉडी 1, थिन क्युटिकल 2, पॅरापोडिया 3. हे 3 कॅरेक्टर जे आहेत ते ॲनिलिडाचे आहेत. आणि ट्रकियल रिस्पिरेशन करणं आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणं हे कॅरेक्टर पण आर्थ्रोपोडाचे आहेत. म्हणून दोघांचे कॅरेक्टर दाखवत असल्यामुळं ओके, पॅरिपेटस जो आहे तो कनेक्टेड लिंक बिटवीन आहे. कनेक्टेड लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा म्हणतो आपण. सिमिलरली डक बिल्ड प्लॅटिपस विसरू नका. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगवलं आहे. कोणतं, आपण नंबर 1 घेतलं. नंबर 1 कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं, डक बिल्ड प्लॅटिपस. डक बिल्ड प्लॅटिपस. ओके, दुसरा ॲनिमल आपण घेतला होता. तुम्हाला थोड्या वेळा सांगितलं मी, डक बिल्ड प्लॅटिपस कोणाचं कनेक्टिंग लिंक आहे, कोणाची कनेक्टिंग लिंक आहे, बर्ड्स आणि मॅमलची ना. ओके, ले एक काय करतं, हे ले एक म्हणजे अंडी घालतं ना. मग अंडी घालतं याचा अर्थ कोणाचे फीचर आहे, ते अंडी घालतं याचा अर्थ कोणाचे फीचर आहेत, बर्ड्सचे आहेत. ले एग लाईक ले एग लाईक रेप्टाईल्स बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स ऑल्सो. बर्ड्स किंवा रेप्टाईलसारखे काय करायलेत, अंडे घालायलेत ना. ओके, बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. ओके, आणि दुसरं काय, अंडे घालत असल्यामुळं रेप्टाईलसारखे किंवा बर्डसारखे आहेत. आणि याच्यामध्ये काय असतं, ओके, यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे ना. म्हणजे काय, स्तनाच्या ग्रंथी असतात दूध पाजण्यासाठी. म्हणून हे कोणाचे कॅरेक्टर आहेत, ओके, मॅमलचे कॅरेक्टर आहेत. म्हणजे मॅमरी ग्लँड प्रेझेंट राहणं कोणाचं कॅरेक्टर आहे, मॅमलचं. आणि अंडी घालणं कोणाचं फीचर आहे, अंडी घालणं कोणाचं फीचर आहे, बर्ड्स किंवा रेप्टाईल्स आहे ना. त्याला आपण विव्हिपेरस म्हणतो. आपण काय म्हणतात, विव्हिपेरस बिहेवियर आहे
ओके. आणि मॅमल्स पण कॅरेक्टर आहेत. ओके. मॅमल्स ड्यू टू प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्लँड इन द अँड हेअर्स. ओके. मॅमरी ग्लँड पण आहे. आणि कोण आहेत? बॉडीच्यावर कोण असतात? बॉडीच्यावर हेअर्स असतात. ओके. बॉडीच्यावर हे असतात. पुढं तिसरा एक्झाम्पल दिले थर्ड त्यांनी. ओके. 2 एक्झाम्पल आतापर्यंत तुम्हाला डिस्कस केले मी. तिसरं एक्झाम्पल आहे कोणतं? लंग फिशचं काय बिहेवियर आहे बुवा? लंग फिश काय करतं? परफॉर्म रिस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. ओके. फिश परफॉर्म रिस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. लंग फिशमध्ये रिस्पायरेशन कोण करायला? रिस्पायरेशन कोणाद्वारे होतं आहे? लंग्सद्वारे होतं ना. ओके. कारण फिशमध्ये रिस्पायरेशन कोण करतं? गिल्स करतं ना. फिशमध्ये रिस्पायरेशन कोण करतं आहे? गिल्स. आणि ज्याच्यामध्ये रिस्पायरेशन कोण करायला? रिस्पायरेशन विथ द लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. ओके. आणि म्हणून लंग्सद्वारे रिस्पायरेशन करणं, ओके, हे कोणाचं फीचर आहे? रिस्पायरेशन बाय लंग्स हे कोणाचं फीचर आहे? ॲम्फिबियनचं फीचर आहे ना. ॲम्फिबियनचं फीचर आहे. आणि फिशमध्ये काय होतं? ओके. फिशमध्ये काय होतं? यस, रिस्पायरेशन जे होतं कोण करतात? गिल्स करतात ना. फिशमध्ये रिस्पायरेशन कोण करतं? गिल्स. लंग फिश परफॉर्म रिस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ लंग इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. अँड दीज एक्झाम्पल इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाईल अँड ॲम्फिबियन अँड मॅफिश. म्हणजे याच्यावरून आपलं सांगता येतं की अगोदर कोण आले? अगोदर आले इन्व्हर्टिब्रेट्स आले. नंतर कोण आले? फिश आले. नंतर कोण आले? ॲम्फिबियन आले. नंतर कोण आले? ॲम्फिबियन आले. नंतर कोण आले? रेप्टाईल्स आले. आणि सगळ्यात शेवटी कोण आले मग? एव्स म्हणजे बर्ड्स आले. आणि बर्ड नंतर सगळ्यात शेवटी कोण आले? मॅमल्स आले, असं आपण सांगू शकतो. म्हणजे मॅमल्स जे आहेत ते हायली इव्हॉल्व्ड आहेत आणि मग इन्व्हर्टिब्रेटपासून ते बनले असं आपण सांगू शकतो. तर हे झालं केअरफुली, हे झालं कोणतं एव्हिडन्स? मग दिस इज कॉल्ड पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आणि सगळ्यात शेवटचं जे एव्हिडन्स आहे दॅट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. हे पण सोपं आहे. ओके. 6व्या नंबरचं एव्हिडन्स कोणता आहे बेटा? 6व्या नंबरचं एव्हिडन्स आहे दॅट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. याच्यामध्ये काय होतं? 6 नंबर ऑफ एव्हिडन्स इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे इथं काय दाखवतो तुम्हाला? वेगळ्या ॲनिमलमध्ये त्यांचा जो एम्ब्रिओ आहे, व्हॉट इज एम्ब्रिओ? लाईफची स्टार्टिंग, लाईफचं बिगिनिंग, फर्स्ट लाईफ फॉर्म जो आहे त्याला एम्ब्रिओ म्हणतो आपण. तो सगळ्यांचा सेम दिसतो तुम्हाला पिक्चरमध्ये बघा. केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ द सम ॲनिमल्स. खाली पिक्चरमध्ये तुम्हाला काय ॲनिमल दिलेत, त्या ॲनिमलचे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलेत नावं. काय? केअरफुली ऑब्झर्व करा म्हणते. काय? फिश आहे, सॅलमेंडर आहे, ओके, सॅलमेंडर आहे, टॉर्टाईज आहे, चिकन आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे आणि मॅमल्स आहे. तुम्ही जर पिक्चरमध्ये बघितलात ह्या सगळ्या ॲनिमलमध्ये, ओके, एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये थोडं लक्ष देऊन आहे का? सगळ्या ॲनिमलमध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजच्यामध्ये कोणकोणते फीचर आहेत? ओके. सगळ्यामध्ये जे आहे एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये सगळ्यामध्ये हेड आहे. ओके. सगळ्यामध्ये कोण आहे? हेड आहे. सगळ्यामध्ये कोण आहे? गिल स्लिट्स असतात म्हणजे रिस्पायरेशन करण्यासाठी. आणि सगळ्यामध्ये काय आहे? टेल आहे. म्हणजे हे 1, हे 2 आणि 3, हे 3 फीचर जे आहेत ते प्रत्येकामध्ये आहेत. आता पिक्चरमध्ये बघा. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर. तुम्हाला खाली व्हर्टिब्रेटचे नाव दिलेत, पिक्चरमध्ये नाव दिलेत. कोणकोणते व्हर्टिब्रेट आहेत? फिश आहे, सॅलमेंडर आहे, टॉर्टाईज आहे, चिकन आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे, मॅमल्स आणि मॅन आहे. तर मग काय दिसतंय? व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर अँड शोज दॅट ऑल एम्ब्रिओ शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग द इनिशियल स्टेज. तुम्ही पिक्चरमध्ये बघितलात सगळ्यांच्या एम्ब्रिओमध्ये काय? इनिशियल स्टेजमध्ये, लक्ष द्या, इनिशियल स्टेजच्यामध्ये म्हणजे काय? पहिली जे स्टेज आहे डायग्राममध्ये बघा, पहिली जे स्टेज आहे त्या पहिल्या स्टेजमध्ये सगळ्यांचे एम्ब्रिओ कधी दिसतात तुम्हाला? सारखे दिसत आहेत ना. ही वरची लाईन बघा, सगळ्यात वरची लाईन बघा, त्यामध्ये सगळ्यांचे एम्ब्रिओ तुम्हाला कधी दिसतात? इनिशियल स्टेजमध्ये सिमिलर दिसतात.
अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि जी सिमिलॅरिटी आहे ते काय होतं मग एम्ब्रिओमध्ये सुरुवातीला सगळ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला एम्ब्रिओमध्ये सगळ्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते. इनिशियल स्टेजमध्ये काय दिसते एम्ब्रिओमध्ये सिमिलॅरिटी दिसते. ओके काय दिसते एम्ब्रिओमध्ये तुम्हाला इनिशियल स्टेजच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते सुरुवातीला. आणि मग ही सिमिलॅरिटी जी आहे ते काय होते ग्रॅज्युअली हळूहळू ओके काय होते डिक्रीज होते. म्हणजे जसं एम्ब्रिओ मोठा होत चालला आहे तसं काय व्हायलं आहे सिमिलॅरिटी डिक्रीज व्हायली आहे. आणि मग काय व्हायलेत चेंजेस होत चाललेत. आज जरी चेंजेस झाले तरी तुम्हाला माहीत आहे या सगळ्यांचे ॲन्सेस्टर कसे आहेत. मग या सगळ्यांचे ॲन्सेस्टर जे आहेत ते कसे आहेत मग सेम आहेत ना. आणि जर ॲन्सेस्टर सेम असतील तर याचा अर्थ यांचं ओरिजिन कसं आहे कॉमन ओरिजिन आहे कोणाकोणाचं. ओके ह्या सगळ्या ॲनिमलचं तुम्ही जर पिक्चरमध्ये बघितलात कोणकोणते ॲनिमल आहेत. फिश म्हणजे कोण आलं फिशेस आलं. सॅलमेंडर म्हणजे कोण आलं ॲम्फिबियन आलं. ओके डायग्राममध्ये बघा फिश म्हणजे कोण आले फिश म्हणजे पायसेस. ओके PISCES. त्यानंतर सॅलमेंडर कशामध्ये येतं आहे सॅलमेंडर म्हणजे कोण सॅलमेंडर बिलॉंग्स टू वॉट ॲम्फिबियनमध्ये येतं. हे ॲम्फिबियनमध्ये येतं ज्याला टेल असते. त्यानंतर टॉर्टाईज कशामध्ये येतं ओके टॉर्टाईज कशामध्ये येतं दॅट इज रेप्टाईलमध्ये येतं. रेप्टाईल म्हणजे कोण सरपटणारे प्राणी. टॉर्टाईज म्हणजे कशाला म्हणतात कासवाला म्हणतात टॉर्टाईज. ते कशामध्ये रेप्टाईलमध्ये येतं. त्यानंतर चिकन म्हणजे काय रे चिकन म्हणजे काय कोंबडीची पिल्ले किंवा कोंबड्या हे कशामध्ये येतात बर्ड्समध्ये येतात किंवा त्याला आपण योज म्हणतो आपण. ओके चिकन म्हणजे बर्ड्स आहेत. आणि सगळ्यात शेवटी जे आहे बघा सगळ्यात शेवटी जे आहे कोण पिग म्हणजे डुक्कर. काऊ म्हणजे गाय. रॅबिट म्हणजे कोण ससा. आणि सगळ्यात शेवटी मॅन म्हणजे ह्युमन. हे सगळे कशामध्ये येतात बेटा हे सगळे येतात मॅमल्समध्ये. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय फिश असो ॲम्फिबियन असो रेप्टाईल असो बर्ड्स असो किंवा मॅमल्स असो या सगळ्यांचं ओरिजिन जे आहे कॉमन आहे. याचा अर्थ या सगळ्यांचे ॲन्सेस्टर कोण असतील या सगळ्यांचे ॲन्सेस्टर कसे असतील सेम असतील. आणि म्हणून जेव्हा एखाद्या सजीवाचे ॲन्सेस्टर म्हणजे काय पूर्वज सेम असतील त्या सगळ्यांचे पूर्वज सेम असतील. ओके ॲन्सेस्टर सेम असतील. आणि त्याच्यापासून इनिशियल स्टेजमध्ये एम्ब्रिओ सेम आहे पण एम्ब्रिओ पुन्हा नंतर त्याचा आकार बदलतो त्याचं फंक्शन बदलतो आहे. ओके ग्रॅज्युअली कमी होते सिमिलॅरिटी. इनिशियल स्टेजमध्ये सिमिलॅरिटी जास्त होती आणि कॉमन ओरिजिन आहे म्हणून सांगू शकतो आपण. अशा प्रकारे आपल्याला सांगता येतं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये की या सगळ्या सजीवांचा जो एम्ब्रिओ आहे इनिशियल स्टेजमध्ये सेम आहे पण तो एम्ब्रिओ जेव्हा हळूहळू मोठा होतो जेव्हा ते अडल्ट फॉर्ममध्ये जातात त्यावेळेस त्याचे एम्ब्रियॉनिक स्टेजमधले ऑर्गन आहेत ते बदलतात आणि त्याचं फंक्शन पण बदलतं. आणि म्हणून आपण सांगू शकतो की फिश असेल सॅलमेंडर असेल टॉर्टाईज असेल चिकन असेल पिग असेल काऊ असेल रॅबिट असेल मॅन असेल किंवा पायसेस म्हणजे फिश ॲम्फिबियन रेप्टाईल बर्ड्स आणि मॅमल्स हे सगळ्यांचे जे ओरिजिन आहे कॉमन आहे. आणि ओरिजिन कॉमन आहे याचा अर्थ ॲन्सेस्टर यांचे सेम आहेत म्हणून ह्याला म्हणलं आपण कोणता एव्हिडन्स म्हणले एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणले. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथे थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डार्विनची थेरी म्हणजे काय व्हॉट इज द मिनिंग ऑफ डार्विन थेरी आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅमार्किझम थेरी. आपल्याला पुढच्या याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे डार्विनची थेरी घ्यायची आहे. ओके डार्विनिझम आणि नंतर लॅमार्किझम असे दोन सायंटिस्ट थेरी घ्यायच्या दोन. ओके ते पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. ओके त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला घेणार आहोत आपण व्हॉट इज स्पिशिएशन म्हणजे काय आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायचं ह्युमनचे इव्होल्युशन. म्हणजे एकंदरीत पुढच्या आणखी 2 लेक्चरमध्ये तुमचा टॉपिक हा संपणार आहे. आज आतापर्यंत आपण 5 व्हिडिओ या चॅप्टरवर बनवलेले आहेत. म्हणजे टोटल हे टॉपिकचे 7 व्हिडिओ बनत आहेत. अतिशय माहिती डिटेल दिलेली आहे. प्रत्येक लाईनवर डिस्कशन केलेलं आहे. खूपच माहिती तुम्हाला क्लिअर कट तुम्हाला इथे मिळाली आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा तुम्हाला तुमच्या बोर्डच्या एक्झामसाठी होईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला नीटचं प्रिपरेशन करताना ह्या बेसिक गोष्टी खूप मदत करतील. त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी चांगल्या पद्धतीने पाहिलात. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.